आज आणला आहे आम्ही जवळा आणि आज बनवणार आहोत आम्ही जवळ्याचं कालवण. अगदी म्हणजे असा वांगा, बटाटा आणि ही शेवग्याची शेंग घालून मस्त असं झणझणीत आगरी कोळी पद्धतीने कालवण बनवणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते. हा जवळा आहे ना, प्रथम आपण साफ करून घेऊया. ह्याच्यामध्ये आहे ना कचरा असतो आणि हा असतो जवळा जो सुकवतात उन्हामध्ये. आत्ता हा ओला आहे, तर ह्याचा मी थोडासा मी सुक्का बनवणार आहे आणि याचं कालवण पण बनवणार आहे. त्याच्यामध्ये घाण आहे थोडी, प्लास्टिक वगैरे, ती सगळी काढून घेते. हे बघा, मी स्वच्छ पाण्यात आहे ना ह्याला धुवून घेते. 2 पाण्यात धुते. हे बघा, हा जवळा मी आता धुवून घेतलेला आहे आणि ह्याच्या आता मध्ये मी बटाटा, वांगा, शेवग्याची शेंग टाकणार आहे आणि हा आमच्या अलिबागचा स्पेशल अशी आंबोशी आहे, आम्ही घरीच केलेली आहे, ते टाकणार आहे. याच्याने मस्त चव येते. हे बघा, इथे मी हा वांगा, बटाटा, शेवग्याची शेंग कापून घेतली आहे आणि हा फोडणीसाठी कांदा कापला आहे, थोडासा लसूण ठेचलं आहे. आता चला आपण फोडणी देऊया. ही कढई तापायला ठेवली आहे. आता मी हे तेल घेतले, तेलामध्ये कांदा आणि लसूण टाकलंय आणि परतून घेते चांगलं. कांदा थोडा मऊ होऊ द्या. हे बघा, कांदा शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हा मी साफ केलेला जवळा टाकते. थोडं हलवून घेते. आता याच्यावर झाकण ठेवते आणि हा पाणी टाकते. गॅस थोडा मीडियम. आता ही 2 मिनिटांमध्ये ही स्टीम आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे मी जे वांगा, बटाटा आणि शेवग्याची शेंग आहे ना, ते घालते आणि एकदम मस्त हलवून घेते. एक थोडी आहे ना वांगा, बटाटा, शेवग्याच्या शेंगला एक स्टीम काढून घेते 2 मिनिटं. नंतर त्याच्यामध्ये मग मी आगरी कोळी मसाला आणि मीठ घालते. 2 मिनिटं झाले. हे बघा, वांगा बटाट्याला स्टीम लागलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकते हा आहे आमचा स्पेशल घरी बनवलेला आगरी कोळी मसाला. हा मी ह्याच्यामध्ये दीड चमचा टाकते. हा आमचा घरी बनवलेला आहे आणि मस्त असा टेस्टी आणि फुल असा कलर असा आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड करते आणि परत एकदा मिक्स करून घेते. मी याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे अजून, हे स्टीमचंच पाणी आहे सगळं. आणि जास्त रस्सा नाही बनवत. हे बघा, मी पाणी टाकलेलंच नाही आहे, तर हे स्टीमचंच पाणी निघालं आहे सगळं. तर याच्यावर झाकण ठेवते. आता याला शिजू द्या जरा चांगलं. 15 मिनटं, 10 ते 15 मिनटं शिजू द्या. मग हे बघा, स्टीमने काय होतो, हा बटाटा आणि शेंग पटकन शिजेल म्हणून. आणि मी पाणी नाही टाकत आहे, मी सुक्काच कालवण बनवते
आणि शेंग बटाटा शिजली ना की शेंग बटाटा शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आंब्याची कैरीची जी आंबोशी आहे ना ती. आता आलं आहे कालवण शिजायला, तरी अजून 5 मिनटं बघूया. बटाटा थोडासा कडक आहे. परत त्याच्यावर 2 मिनटं मी झाकण ठेवते. आता शिजायलाच आलं आहे कालवण, त्याच्यामध्ये फक्त आंबट टाकायचं आहे. हे बघा, या आंबटसाठी मी आम्ही घरी बनवलेली आहे ना कैरीचं आंबोशी बोलतो आम्ही ह्याला. हे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आता झाल्यानंतर. आता हे शिजायला आलं आहे, तर ह्याच्यामध्ये मी आता हे आंबट टाकते कैरीचं. आणि आता फायनली आपण व्हायला आलं आहे, तर 2 मिनटात शिजून जाईल कालवण. आणि फायनली आपला कालवण रेडी आहे. हे बघा, शेंग शिजली आहे, बटाटा पण मस्त नरम झाला आहे. आता मस्त झणझणीत असा माझा आगरी कोळी पद्धतीचा, आमच्या अलिबागच्या स्टाईलचा हा ओल्या जवळ्याचं कालवण. त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकते वरून. आणि आता हा रेडी आहे. चला मग या मग आता जेवायला. आता मी भाताबरोबर हा सर्व करते. मस्त गरम गरम भात घेतलेला आहे, त्याच्याबरोबर हा जवळ्याचं कालवण सुक्कं, आणि हा आमच्या अलिबागचा कांदा. चला मग या जेवायला.